आणि थोडं रोलर कॉम्पॅक्टर पण यूज करतो. आता डायरेक्ट कॉम्प्रेशनमध्ये वेईंग आहे, मिक्सिंग अँड कॉम्प्रेशन. तर डायरेक्ट कॉम्प्रेशनचे एक्झाम्पल आहे NaCl, KCl, जे की डायरेक्टली कॉम्प्रेस करतात. आता टॅबलेटचे पार्ट असतात कॉम्प्रेशन मशीनचे, त्याचं फंक्शन आतापर्यंत तर आपल्या महाराष्ट्र फार्मसी ऑफिसरच्या एक्झाममध्ये कधी विचारलेलं नाही आहे, पण आपल्याला असावे. तर पार्ट तरी बघून घेऊया आपण. कुठे असं येऊ शकतं की ऑड मॅन आउट असा एखादा येऊ शकतं. हॉपर, डाईज, पंचेस, कॅम्प ट्रक, टोरेंट्स, फीडिंग मशीन अँड डाय टेबल. तर पुढे आहे टॅबलेट डिफेक्ट आपल्याला बघायचं आहे. तर टॅबलेट डिफेक्टमध्ये सगळ्यात मोस्ट कुठली फॉर्म असते, रेल्वे असू द्या, CISF असू द्या किंवा आपल्या पॅरामिलिटरी कुठल्याही एक्झाममध्ये फार्मासिस्टच्या आलेलं आहे. तर ते आहे कॅपिंग. कॅपिंग काय असतं? पार्शियल ऑर कम्प्लीट सेपरेशन ऑफ दी टॉप ऑर बॉटम क्राउन ऑफ टॅबलेट. टॅबलेट आहे त्याचं पार्शियल किंवा कम्प्लीट सेपरेशन होतं, त्या टॅबलेटपासून दुसरी वेगळी टॅबलेट दिसते आपल्याला. ओके, पुढे आहे लॅमिनेशन. लॅमिनेशनचं कसं होतं? जसं कॅपिंग आहे पार्शियल ऑर कम्प्लीट सेपरेशन होते, तसंच लॅमिनेशनचं सेपरेशनच होते, पण 2 किंवा 2पेक्षा जास्त लेअरमध्ये टॅबलेटचं सेपरेशन होते. ठीक आहे. पुढे पिकिंग अँड स्टिकिंग. पिकिंग म्हणजे मटेरियल ॲडेअर होतं आहे पंच फेसला, आणि स्टिक म्हणजे डायला ॲडेअर होतं आहे मटेरियल. पुढे असं वेट व्हेरिएशन हे आहे, पण पुढे आपल्याला एक्झाममध्ये आलेलं आहे तेच आपण बघायचं आहे. किंवा जे येऊ शकतं मोटलिंग, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कलर ऑन टॅबलेट. टॅबलेटवरती अनइक्वल डिस्ट्रीब्युशन जे आपण कलरिंग एजंटनी यूज करतो आहे, तर टॅबलेटवरती एकदम युनिफॉर्म कलर झाला पाहिजे, तसं न होता ते वेगळ्या प्रकारे जर काही झालं तर ते मॉटलिंग असतं. चिपिंग काय असतं? शार्प एज येतं. आता जे टॅबलेट आहे त्याच्या साईडला असं एज येऊन जातं. आता डिफेक्ट झाले आपले, तर आपण टॅबलेट कोटिंग बघूया. तर टॅबलेट कोटिंगमध्ये आपल्याला 4 आहेत: शुगर कोटिंग, फिल्म कोटिंग, एंटेरिक कोटिंग आहे, स्पेशलाइज कोटिंग. आता फर्स्ट आपण बघूया शुगर कोटिंग. आता शुगर कोटिंगमध्ये काय आपण असं म्हणू शकतो की चला ठीक आहे, शुगर आहे, टॅबलेट आहे त्याच्यावरती शुगर लावलेली आहे. नाही, तसं नसतं. त्याची काही प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये स्टेप आहे. तर एक्झाममध्ये स्टेप येऊ शकतात. असं इन डिटेल तर नाही विचारणार की कसं होतं, जसं आपल्याला थेरॉटिकल आपल्या एक्झाममध्ये युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये विचारतात तसं नाही विचारणार, पण स्टेप विचारू शकतात, किंवा ते जे पण स्टेप आहेत त्याच्यामध्ये जे एक्झाम्पल आहेत ते विचारू शकतात. मी सांगतो तुम्हाला पुढे. तर फर्स्ट स्टेप आपली सिलिंग. ते काय करतं? प्रिव्हेंट मॉइश्चर करतं त्यासाठी. तर एक्झाम्पल आहे सिलॅक, जिन आणि थॅलेट्स. हे महत्त्वाचं आहे, एक्झाम्पल विचारू शकतात. पुढे सबकोटिंगमध्ये काय यूज करतात? शुगर करतात, स्टिकी बाइंडर यूज करतात आणि डस्टिंग पावडर. थर्ड आहे सिरप. आता हे 2 झाल्यानंतर पुढची स्टेप आहे सिरप यूज करतात, सिरप कोटिंग. त्यामध्ये पण सेम आहे, शुगर वगैरे यूज करतं, डस्टिंग पावडर. पुढे आहे पॉलिशिंग झालं पाहिजे त्याचं. तर पॉलिशिंगमध्ये त्याचं पर्पज काय आहे? तर डिझायर्ड लस्टर इज ऑप्टेन इन दिस फायनल स्टेप ऑफ शुगर कोटिंग प्रोसेस. डिझायर्ड लस्टर झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक्झाम्पल आहे जो की येऊ शकतो, आत्तापर्यंत नाही आलेला आहे, मी तर नाही पाहिला PYQमध्ये, पण येऊ शकतं. पावडर्ड वॅक्स, बीज वॅक्स ऑर कॅराना गोवा, हे यूज होऊ शकतं. पुढे आहे पॉलिशिंग झाल्यानंतर प्रिंटिंग करून ज्याची इडिबल इंकने. तर हे झालं आपलं शुगर कोटिंगचं. तर आपण पुढे बघूया फिल्म कोटिंग. फिल्म म्हणजे काय असतं? एक थिन लेअर ऑफ पॉलिमेरिक मटेरियल असतं, जे की टॅबलेटच्या वरती आपण फॉर्म करू शकतो. तर यामध्ये मी तुम्हाला फर्स्ट आहे फिल्म फॉर्मर, सॉल्व्हंट आणि ओपॅक्वेंट एक्सटेंडर्स. हे 3 आहेत. ह्याचा एक टेबल आहे, तो टेबल मी पुढे टाकून देतो. आणि एक ओपालेक्स, ओपा स्प्रे आणि ओपा ड्राय, जे की तिचं डेफिनेशन आहे ते पण टाकून देतो. पुढे आहे एंटेरिक कोटिंग. एंटेरिक कोटिंग काय आहे? स्पेशल टाईप ऑफ कोटिंग आहे. याच्यामध्ये काय होतं? टॅबलेट पास करतं थ्रू स्टमॅक, पण डिसइंटिग्रेट होतं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. हे महत्त्वाचं आहे, हे मोस्ट ऑफ आलेलं आहे, येऊ पण शकतं यावेळेस. तर यामध्ये आपण एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत: सेलॅक, सेल्युलोज, HPMC, पॉलिव्हिनाइल ॲसिडेट थॅलेट अँड डायइथाइल थॅलेट. आणि पुढची जी आपली कोटिंग आहे ती स्पेशलाइज कोटिंग, कॉम्प्रेस कोटिंग, जे की स्पेशलाइज टॅबलेट मशीननी
केली जाते. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक कोटिंग, डीप कोटिंग आणि व्हॅक्यूम फिल्म कोटिंग. पुढे कोटिंगचे डिफेक्ट. तर डिफेक्ट असे काही आतापर्यंत तर काही डिस्क्रिप्शन किंवा हे याच्यानुसार आतापर्यंत आलेलं नाही आहे. तर जस्ट एक इन्फॉर्मेशन राहावं की कुठलं डिफेक्ट आहे. तर आपण तसं सांगूया की फ्लॅकिंग, क्रॅकिंग, हॅझिंग, ब्लिस्टरिंग, फिलिंग, ब्रेझिंग, ऑरेंज पील इफेक्ट आणि रफनेस हे टॅबलेट कोटिंगचे डिफेक्ट आहे. तर पुढे सगळ्यात आलेला क्वेश्चन आहे PYQला की टॅबलेटचं इव्हॅल्युएशन कसं आहे. तर एक्झाममध्ये दिलेलं असतात ऑल ऑफ दी अबाव ऑप्शन देऊन किंवा दुसरे 1-2 ऑप्शन असतात आणि करेक्ट ऑप्शन असतात. तर आपण बघूया टॅबलेटचं इव्हॅल्युएशन कसं होतं. जनरल अपीअरन्स, साईज आणि शेप, टॅबलेटची साईज कशी आहे, शेप कशी आहे, त्याच्यानंतर टॅबलेटचं कलर कसं आहे. पुढे पहिला झाला आपला जनरल अपीअरन्स. जनरल अपीअरन्स म्हणजे जनरल आपण एखाद्या माणसाला जर बघितलं जनरल काय दिसतं, बाबा काय शर्ट पॅन्ट घातला आहे, कसं आहे, असं की जनरल फिजिकल अपीअरन्स कसं दिसतं आहे तसं. सेकंड आहे हार्डनेस टेस्ट. आता हार्डनेस टेस्ट त्यामध्ये यूज होतं क्रशिंग स्ट्रेंथ. टॅबलेट किती स्ट्रेंथ आहे टॅबलेटमध्ये, आपण जर क्रश करायला घेतली टॅबलेट तर किती स्ट्रेंथ आहे टॅबलेटची त्यासाठी. पुढे तर हार्डनेस टेस्टमध्ये आपण हार्डनेस टेस्टर असतात बरेच, एक्झामला येऊ शकतो. मॉन्सॅन्टो, स्ट्रॉंग, फायझर, इरकेवा, विकर, वेबस्टेल आणि वेनाबे. पुढची सगळ्यात महत्त्वाची जी आपल्या टॅबलेट इव्हॅल्युएशनची स्टेप आहे ते हे फ्रायबिलिटी. त्या फ्रायबिलिटी टेस्टरला जे होतं रोशी फ्रॅबिलेटर पण म्हणतात, हे आलेलं आहे एक्झाममध्ये. पुढे युनिफॉर्मिटी ऑफ वेट हे पण विचारतात आणि युनिफॉर्मिटी ऑफ कंटेंट, डिसइंटिग्रेशन ऑफ टॅबलेट आणि डिझोल्युशन ऑफ टॅबलेट. हे ठीक आहे, हे पुढचा पार्ट आहे. तर टॅबलेट इव्हॅल्युएशनमध्ये मी तुम्हाला सांगतो जनरल अपीअरन्स फर्स्ट, नेक्स्ट आहे हार्डनेस टेस्ट, थर्ड आहे फ्रायबिलिटी, फोर्थ आहे युनिफॉर्मिटी ऑफ वेट, त्याच्यानंतर युनिफॉर्मिटी ऑफ कंटेंट आणि पुढे आहे डिसइंटिग्रेशन ऑफ टॅबलेट. हे 5 ते 6 जे आपले इव्हॅल्युएशन आहेत ते येऊ शकतात एक्झामला. तर पुढे एक टेबल आहे जे की आपल्या ह्यासाठी आहे डिस्पर्सिबल टॅबलेट इफरोसन अनकोटेड किती टाईममध्ये ती डिसइंटिग्रेट होतं टॅबलेट. ते पहिलावाला जो आपला टेबल राहिलेला आहे तो अँगल ऑफ फ्लोवाला तो आणि हा मी टाकून देतो. पुढे जे की एक्झामला येऊ शकतं असं आहे की टाईप्स ऑफ डिझोल्युशन ॲपॅरेटस, टाईप 1, टाईप 2. टाईप 1 आहे पॅडल, टाईप 2 आहे बास्केट, IP आणि BP असं दिलेलं आहे. तर आपला टॅबलेट जवळपास थेरॉटिकल पार्ट आपण जवळपास सगळं कवर केलेलं आहे. यानंतर पुढचा जो व्हिडिओ असेल आपला तो PYQ प्लस MCQ वरती येईल. ओके, तर ते जे 2 हे आहेत टेबल्स मी आत्ता लगेच टाकून देतो, लगेच मी तुम्हाला कवर करून देतो ते.